पालन करून आपण वापरले पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. पळपुट्यासारखं वागू नका. माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे की ही वेळ पुन्हा येणार नाही. जर जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर इथलं सरकार असो किंवा इथला विरोधी पक्ष असो काही देणार नाही. त्या राजश्रीताई उमरे कोण होत्या, त्यांच्या उपोषणाला सोडवण्यासाठी राज्यपालापर्यंत लोक येतात, पण जरांगे पाटलांचा आज 4था दिवस आहे. तब्येत खालावलेली असताना तिथं कोणी येत नाही. याचा अर्थ एकच आहे की हे आंदोलन संपवायचं आणि या आंदोलनाचं नेतृत्व संपवायचं आहे. आणि हे जर संपू द्यायचं नसेल तर आपण एकत्र आलं पाहिजे मोठ्या ताकदीनं. आपण तुम्हाला सांगतो सगळे लोक एकत्र या आणि सगळ्यांनी इथून पुढे तहसील असेल किंवा प्रांताधिकारी म्हणजे एसडीएम ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल, प्रत्येक ठिकाणी आपलं निवेदन गेलं पाहिजे की जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी त्याच्यावर हजारोंच्या सह्या असल्या पाहिजे, नाही लाखोंची लोक रस्त्यावर आली पाहिजे, पण कायदा आणि सुव्यवस्था पाळून कायद्यानुसार आधी निवेदन देऊन योग्य त्या पद्धतीनं. एवढं करत असताना परत आपल्याला पुढे आणखी काय करायचे तर गावोगावामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उपोषण आणि साखळी उपोषण चालू करायचे, जेणेकरून प्रशासनाला असं वाटलं पाहिजे